देशात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो आणि याच प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत सध्या पुण्यामध्ये बाईक प्रेमींनी एक प्रदर्शन भरवलं आहे। खरं तर जुनं ते सोनं असं म्हणत सध्या यमाहा कंपनीच्या ज्या जुन्या बाईक आहेत त्या बाईकचं डेक्कन परिसरातील भिडे पुलाच्या जवळ हे प्रदर्शन सध्या भरवण्यात आहे। सध्या आपण त्या प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकताय की या जुन्या मॉडेलच्या ज्या गाड्या आहेत त्याचं अगदी सुंदर असं जतन करून या सध्या गाड्यांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकताय ह्या गाड्या वेगवेगळ्या आणि एकदम जुन्या मॉडेलच्या ह्या गाड्या आहेत। अगदी त्याचं सुंदर असं जतन त्यांनी केलेलं आहे आणि याचंच प्रदर्शन सध्या या बाईक प्रेमींच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर काही हे बाईक प्रेमी आहेत की ज्यांनी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत खरं तर बातचीत करणार आहोत, ते पण आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात नक्की याचं औचित्य काय होतं आणि हे प्रदर्शन भरण्याचं कारण काय होतं, ते आपल्या सध्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात काय नक्की खरं तर यामा ही खूप जुनी मॉडेल आहे, जुनी कपडे आहे आणि याच्यावरती भरभरून प्रेम करणारी तरुण आहे पण किंवा नागरिक पण आहेत। सध्या हे प्रदर्शन भरवण्याच्या पाठीमागचं काय भूमिका होती? भूमिका म्हणजे आता आमचं कसं असतं, आमचा 26 जानेवारी 15 ऑगस्ट असा आमचा फिक्स राईड असतो पुणे क्लब म्हणजे काय म्हणतात हडपसरमध्ये, मुंडवामध्ये, PCMC आम्ही असं कसं पूर्ण पुण्याचं जितके पण लोक आहे ज्यांच्याकडे RX 100 असेल, 135 असेल, मग काय SD असेल, बुलेट असेल, विंटेज, आम्ही असं विंटेज स्कूटर्स सगळे एकत्र आम्ही फक्त मिळून एक राईड करायचो। लोकांना आता पण दाखवायचं की आजपर्यंत पण ते गाडी आहे, म्हणजे कसं कोणी कोणी रिस्टोर करतात, कोणतं आजपर्यंत पण कंपनी पेनमध्ये आहे। ते सगळं आम्हाला कसं बघून कोणाकोणाला कसं असं होतं की उत्साह होतं की अरे मला पण गाडी बनवायचं, मला पण गाडी पाहिजे। हा आम्ही फक्त एक काय म्हणतात की स्प्रेड करतात, एक पॉझिटिव्ह एनवायरमेंटकडे। आता 2 स्ट्रोक आज पण आहे, उद्या पण आहे आणि राहणारच आहे। फक्त बॅन झालं होतं पण आता पण आज पण गाडी आहे आणि उद्या पण गाडी असतात आमच्याकडे। हां, ते आम्ही असं फक्त राईड ऑर्गनाईज करतात आणि बस बाकींचं ठीक आहे। खरं तर जुनं ते सोनं असं म्हणतोय आणि त्याच यमाहा गाडी वापरणारे सध्या या ठिकाणी नागरिक आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय या बाईकचं वेगळं पण काय वापरत आहे तुम्ही खूप वर्षांपासून आणि खूप जुनं मॉडेल तुमच्याकडे? 1988 पासून माझ्याकडे आहे। त्याचं फायरिंग वेगळं आहे, फायरिंग एकदम स्मूथ चालती गाडी आणि सगळ्यापेक्षा वेगळं आहे एकदम त्यात। त्यामुळं मला गाडी तर आवडते आणि मी जुन्या ह्याचा रायडर आहे, बाईक रायडर 100cc। त्यामुळे मी शौकीन आहे। माझ्यामुळं बरीचशी लोक एकत्र येतात आणि तरुणांना उत्साह, आता सध्या यमा गाडी सगळे तरुणांना पाहिजे असती, त्यामुळं तो उत्साह वाढतो आणि एक क्रेज आहे आणि अजून ती टिकून आहे। पासिंग दर 4-4, 5-5 वर्षांनी आपण पासिंग करतो आणि ते पासिंग मिळतं RTOकडून। त्यामुळे नवीन गाडीला आता सध्या हे आलं आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि पाडव्याला आम्ही अशी राईड घेतो आणि आत्ताचा एवढा प्रतिसाद वाढतच चालला आहे। 25 ते 30, 50 ते 100 अशा गाड्या चाललेल्या आहेत। खरं तर आपण बघितलं तर पुणे तिथं काय उणे, आज पुण्याच्या याच डेक्कन परिसरामध्ये सर्व बाईक प्रेमी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे। खरं तर हे प्रदर्शन भरवण्याचं पाठीमागची काय भूमिका होती, सर्वजण एकत्रित आलेत? ॲक्च्युली याच्या मागची भूमिका म्हणजे आपण दरवेळेस या ठिकाणी स्वप्नील रामचंद्र मोरे यांच्यामार्फत आपण दरवेळेस असं कधी रिक्षा प्रदर्शन कशी आत्ता ह्या घडीलाही की जुनं हे खरंच सोनं असतं हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। आपण जर मोबाईलच्या जगात नाही बाहेर जाऊन एक आपली आवड कशी जपली पाहिजे, आजकाल लोकांचं एक ट्रेंड झाला आहे फक्त मोबाईल आणि जग, तर ह्याच्या पलीकडे एक जग असतं, ह्याच्या पलीकडे एक ठेवणूक असती आणि ती ठेवणूक कशी जपली पाहिजे, तिचं जतन कसं केलं पाहिजे। आपण बघताल तर आज 50 वर्षापूर्वीच्या गाड्या तिथपर्यंत आत्तापर्यंत इथे म्हणजे 85 पासून तर 2025 चालू आहे। एवढ्या गाड्या एवढ्या सुंदर प्रकारे ठेवलेत लोकांनी की या बघताना सुद्धा आपल्याला एक समाधान वाटलं पाहिजे, यासाठी आम्ही हे भरवलेलं आहे। खरं तर त्या वस्तूवरती प्रेम, खरं तर एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्यावेळेस मनापासून आपण ज्यावेळेस प्रेम करतो त्याचं जतन करणं हे तितकंच गरजेचं आहे। आणखी काही बाईक प्रेमी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय वाटतंय, काय भावना आहेत आज हे सर्व? आज या ठिकाणी आपण 1960 सालापासून ते साधारण 2025 पर्यंतच्या गाड्या सगळ्या आपण इथं आणलेल्या आहेत। यामध्ये जुने बाईक प्रेमी आणि म्हणजे तरुण आणि जुने वयस्कर असे पण बरेच जण येत आहेत आणि त्या गाड्या म्हणजे ॲज इट इज कंडिशनला त्यांनी ठेवलेल्या गाड्या आहेत। ह्याच्यामध्ये बेस्ट रिस्टोरेशन केलेल्या गाड्या आहेत, एकदम ओल्ड आहे त्या ॲज इट इज कंडिशनमध्ये ठेवलेल्या सुद्धा गाड्या आहेत, स्टॉक गाड्या आहेत। तर आपल्यामध्ये इथं बुलेट वगैरे आलेले आहेत, ओल्ड स्कूटर पण आणलेले आहेत काही जणांनी, त्या पण तुम्ही बघू शकता। काही नागरिक आणखी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। वेळ तेवढा नाही। हां, हे ग्रुपचे ॲडमिन आहेत आमचे। 2019 साली आम्ही छोटंसं विचार केला होता की सगळ्या विंटेज प्रेमींना एकत्र आणण्याचा।
तर ते 2019पासून आज 2024पर्यंत आलेलो आहे. तर थोडं थोडं झाड वाढत वाढत सगळेजण एकत्र आलेले. ह्याच्यामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाला मदत करते. कोणाला काय पाहिजे, कोणाला काय नाही पाहिजे, काय होते, कोणाची गाडी कसं, पेंटर कोण, फिटर कोण, कोण जास्त चांगलं क्रोम करून देऊ शकतं, कोण तुला कुठं प्रॉब्लेम येतोय, हे असे प्रत्येक ग्रुपचे सदस्य एकमेकांना मदत करतात. गाड्या सगळेच घेतात, गाड्या सगळेच बनवतात, पण पुणे RX क्लब हा सगळ्यांना मदत करणारा ग्रुप आहे. त्यामुळं मी जास्त नाही सांगत. शेवटी त्यांची गाडी तेच त्यांचा दाखला असतो आणि तेच तुम्हाला आज एवढं सगळं बघायला भेटलेलं आहे. हम अकेले ही चले तर रास्ते पे लोग आते गए और कारवा बनता गया. मला असं वाटतंय की तरुणांनी एक सुरुवात केली आणि त्याला लोक मिळत गेले आणि सुंदर असं प्रदर्शन, आणि या प्रदर्शनात नसून आम्ही सर्वजण एकत्रित आहोत आणि एकमेकांना मदत करतो अशी काही भावना या बाईक प्रेमींच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन हरीश नेगीसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.